सगळ्या बायकांसमोर असं बोलला तुला? हे ना अति झालंय. नाही, अतिपेक्षा पण पुढे गेलंय आता. आई तू गप्प कशी बसली? आणि तुम्ही दोघी जणी त्या साड्या वाटताना काय गुंग झाला होतात काय? आईचा अपमान होत होता तेव्हा थोबाड काय शिवलं होता तुमचा? मुजुमदारांच्या सुना म्हणून मिरवलात ना तिथं? मग आई विषय असा ऐकताना रक्त उसळलं नाही का? का नायकांचा पुळका आलाय? नाही 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 भास्कर, या दोघींना सडकून काढलं पाहिजे. मूर्ख नालायक, बायको म्हणायची पण लाज वाटते. आई आता तरी ना तुझं पुत्र प्रेम आता जरा बाजूला ठेव आणि चांगलं खडसावून विचार त्याला. नाही नाही तर जाऊ दे. नाही, आम्ही दोघं नेहमीच सांगत असतो तुला, पण तू काय, तुला मायेचा पाजर फुटणार आणि तू त्याला सोडून देणार. सोडणार तर नाहीये मी त्याला. जाब तर मी त्याला विचारणार आहे. माझा हात धरला आणि ते पण सगळ्या बायकांसमोर. राग शांत होईपर्यंत थांबू नकोस. चांगलंच फोडून काढ. आत्या, आत्या, सोडा त्यांना आत्या. आत्या, आत्या, ऐक. सोडा मला, सोडा आत्या. आत्या, आत्या नका मारू. सोडा मला, सोडा. सोडा मला. आत्या नका मारू त्यांना, प्लीज नका मारू. धैर्य. सोडा मला, महिने सोडा. आत्या नका ना मारू त्यांना, प्लीज नका मारू. अहो आता किती मारलात यांना. हात बघा त्यांचे. आई, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकतो. एक आई म्हणून तुझं चिडणं साहजिक आहे. मी सुद्धा जे काही केलं ते एक मुलगा म्हणून
माझ्या आईसाठीच केलं. ए बस कर ना तुझी गंडवा गंडवी. सरळ सरळ सांग ना, त्या भाऊरावच्या प्रेमापोटी केलंस ते. मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त आईसाठी केलं. तिची जर इच्छा असेल तर ती मला अजूनही शिक्षा देऊ शकते. माझं उत्तर बदलणार नाही. मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं. एका बाजूनं बघितलं तर माझी चूक आहेच, आणि त्यासाठी मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे. आई आई हा गोड गोड बोलून तुला फसवतोय बरं का, सोडू नको याला. होय आई, दादा गोड गोड बोलतोय. आई तू फसशील हा आणि सोडून देशील, त्याला तेवढंच पाहिजे. का केलं असं? बोल, का केलं असं? माझी शपथ आहे, तुला सांग, खरं सांग, का केलंस असं? तुझ्यासाठी. एका सवाष्णीचं कुंकू पुसण्याचं पाप तुझ्या माथी येऊ नये म्हणून केलं. हे करण्याचा तुला भविष्यात कधी त्रास होऊ नये म्हणून केलं. तिथं ज्या ज्या बायका होत्या त्याच्या समोर तुझ्या चारित्र्यावर आता न भविष्यात कधीही डाग लागू नये म्हणून केलं हे सगळं. अमिनी मुजुमदारांवर कधीही कुणी कसलाही आरोप करू नये, त्यांना नावं ठेवू नये म्हणून केलं हे सगळं. कदाचित आता रागाच्या भरात तुला माझं बोलणं चुकीचं वाटेल. तसं वाटत असलं तर राग जाऊस तर मार मला. जीव गेला तरी जागचा हलणार नाही मी. नाही, एकदा शांत डोक्यानं विचार करून बघ. किती मारलंय? धैर्य, धैर्य, धैर्य.
धैर्य, धैर्य, अगं धैर्य कुठे गेलाय? ते बाहेर गेले. ही तेलाची वाटी. ते असंच. कुठे गेलाय पण तो? माहित नाही, काहीच सांगून नाही गेले ते. हे त्यांच्यासाठीच आणलंय का? प्रत्येक छडीसोबत माझं काळीच तुटत होतं. खूप लागलं असणार आहे त्याला, पण एका शब्दाने बोलून नाही दाखवणार. म्हटलं त्याच्या हाताला जरा मालिश करून द्यावं. सॉरी आत्या, पण तुम्ही त्यांना मारायला नको होतं. अहो खूप मारलं तुम्ही त्यांना. अहो, लहान आहे का ते आता? आपलं बाळ प्रत्येक आईसाठी कितीही मोठं झालं ना, तरी आईसाठी ते लहानच असतं. बघतेस ना किती हट्टी येतो. जरा पण ऐकत नाही ग. त्या नायकांसमोर मी जिंकायला लागले ना की मध्ये हे बघ, असं कसं जाऊ दिलंस त्याला बाहेर? जरा विचारपूस नाही का करता आली तुला? आता आधी त्याला कॉल लाव आणि कधी येणार ते विचार. आल्यानंतर त्याला जेवू घाल काय, आणि जेवल्यानंतर त्याच्या हाताला मालिश करून दे. जेवलाही नसेल तो अजून. अगं करतेस ना कॉल? हा आत्या, ते आज जेवायला येणार नाहीयेत. जेवायला येणार नाहीत का? ते उपवास धरलाय त्यांनी आज. उपवास? कसला उपवास? वटपौर्णिमेचा उपवास माझ्यासाठी. म्हणजे माझ्या धैर्याला तू उपवास धरायला लावलास? मुजुमदारांच्या घरातले पुरुष उपवास तपास करत नाहीत, माहित नाहीये का तुला? एवढी हिंमत तुझी? नाही नाही आत्या, मी नाही धरायला सांगितलं. त्यांनी खरंच त्यांच्या मनानेच धरलाय. असं कसं तू स्वतःच्या मनाने धरेल?
हॅलो धैर्य, कसा आहेस बाळा? आणि काय रे, काय ऐकते मी? तू इरासाठी उपवास धरलेस म्हणून? काय चाललंय हे सगळं? हं? कशासाठी? तुला माहिती ना मुजुमदारांच्या घरातले पुरुष असं उपवास तपास करत नाहीत म्हणून? का करतोस हे सगळं? मी गमतीत बोललो होतो त्यांना. ऍक्च्युली भूक नव्हती. नाही म्हणजे पोट जरा गडबड वाटत होता. म्हटलं एवढं कुठं एक्सप्लेन करत बसायचं त्यांना, म्हणून सांगितलं असं की उपवास धरलाय. त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतलं वाटतं. हरकत नाही, त्यांना म्हणावं जेवून घ्या. आणि मुजुमदारांचे पुरुष असे उपवास तापस करत नाही म्हणावं. तू सुद्धा जेवून घे. मी उपवास धरला नसला तरी दुपारी जेवायला येणार नाहीये घरी. दुपारी येणार नाहीयेस तर मग कधी येणारस तू घरी? येतो मी, संध्याकाळी येतो. रात्री असेल जेवायला. ठेवतो. गीता आली आहेस ना आता? पटकन जेवून घे बघ. वाढलंच आहे मी. ताई, अहो बऱ्यात ना तुम्ही? मी कसं जेवू? माझा उपवास आहे. हे जेवले ना की मी नंतर जेवून घेते. नीता, कोण आहे हा? या अशा नवऱ्यासाठी तू उपवास धरलायस. तू जिवंत आहेस की नाही त्याची तरी फिकीर आहे का त्याला? हा? या घरात ना प्रेम, माया, जिव्हाळा हे शिकवलंच गेलं नाहीये का आपल्या नवऱ्यांना? मी तर म्हणते अशा राक्षसांसाठी ना खरं आपण उपास पकडायलाच नाही पाहिजे. नाहीतर काय ग, मुद्दाम ना उपास तोडून देऊन काय लागायचं ते पाप लागू दे त्यांच्या माथी असं म्हणून, त्यांचं कल्याण होऊ दे असं म्हणून सोडून दिलं पाहिजे. खरं सांगते. हे बघ, तू ते सगळं सोड. तू ना खाऊन घे. चल. अगं तुझ्या पोटातल्या बाळाला सहन होणार आहे का ग उपास? ते काय नाही, मी ऐकणार नाहीये तुझं. गप्प खायचं आहे म्हणजे खायचं आहे. ऐका ना, मी भरवते तुला. ऐका ना ताई, आईनं कळलं ना तर परत कोणी बघत नाही, कोणी ऐकत नाही. ऐका ना ताई, मी चल तू आधी. ताई, चल ऐका नीता. की माझं. नको. चल तू माझं ऐक. खायचं म्हणजे खायचं. एक नाही दोन नाही, पटापट मी संपव. बघितलं ना ताई, काही नाही होत. मी आहे ना. घे. हे काय? तुमचे हे जेवायच्या आधीच जेवायला बसलात तुम्ही? उपवास मोडला म्हणजे तुम्ही? नाही नाही नाही. थांबा, मी आत्यांनाच सांगते. आत्या! इरा इरा ऐक इरा. इरा असं नको. आत्या! आत्या! मी माहिती सांगन. आत्या! अगं काय झालं ओरडायला? आत्या, हे बघा, हे जेवतायत. आज उपवास होता ना तरी सुद्धा. तुमच्या घरात सगळे खोटच बोलतात का? सॉरी.
मला तुम्ही सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी उपवास धरलाय, पण आता खरं कारण मला कळलं. तुमचं तर पोट बिघडलंय. नाही नाही सावी, अहो मी खरंच उपवास धरलाय, पण फक्त आईशी खोटं बोललो. नाही म्हणजे डायरेक्ट कसं सांगणार ना की तुमच्यासाठी उपवास धरलाय मी. म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी पण खरं बोलत नाहीये, तिच्याशी पण तुम्हाला खोटं वागावं लागते. नाही, ऍक्च्युली ना बरोबर आहे. खरं तर ही ना सगळी त्यांच्या कर्माची शिक्षा आहे. माझ्या आईला ज्या खालच्या थराला जाऊन त्या बोलल्यात ना, त्याच्यामुळे त्यांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे. त्यांचा सगळ्यात विश्वासू मुलगा त्यांच्याशी खोटेपणानं वागतोय. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्यासाठी उपवास धरला आणि मी लगेच तुम्हाला येऊन घास भरवणार आहे? असं काही नाही होणार. मला काही फरक नाही पडत, कारण जी फॅमिली माझ्या फॅमिलीचा रिस्पेक्ट करू शकत नाही ना, त्या फॅमिलीतल्या कोणाचाही मी रिस्पेक्ट नाही करू शकत. काय ग? आई 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 तुझं तोंड खूप चरायला लागलंय नाही का? काय तुझा उपवास तुटल्यानंतर माझ्या मुलाला काहीतरी त्रास होईल याचा विचार सुद्धा तुझ्या मनाला शिवला नाही का ग? काही सगळं मुद्दाम करतेस? का जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून मेंदू काय गहाण ठेवून आलेस की काय? उपवासाच्या दिवशी बरं तुला खायला सुचतंय? हा, बघावा तेव्हा नुसती आपली म्हशीसारखी खात असते ते. भूक लागते ना सारखी? आता मीच भरवते तुला. हा, मी देते ते खायचं. अवंती, मीठ आणि मसाला घेऊन ये पटकन. ऐकलं नाहीस? सॉरी चूक झाली. प्लेट पण दे पटकन. आई नको, आई बस करावं, जीव जाईल तिचा. अजून घेतला नाहीये जीव. मला माहितीये ही सगळी फूस तूच लावली असणार आहेस. तूच दिलंस ना तिला खायला. काय गैरा? हो आत्या, ह्याच भरवत होत्या आणि स्वतःच्या हातांनी भरवत होत्या. हे असं आज यांची मस्ती जिरवते बघ. भुका लागतायत काय सारख्या?
जिभेचे चोचले पुरवायचे? बघते मी आज तुम्ही कशात जेवताय ना तेच बघते. इरा, भाताचं एक शीत सुद्धा यांच्या पोटात गेलं नाही पाहिजे. लक्ष ठेवायचं यांच्यावर. हो आत्या. सावी अहो, तुम्ही चुकीचं समजताय मला. मी खरंच तुमच्यासाठी उपवास धरलाय. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने मला घास भरवत नाही तोपर्यंत मी उपवास सोडणार नाही. मग हे तुम्ही तुमच्या आईला सांगू शकता का? उत्तर नाहीये ना, कारण तुमच्यात हिंमतच नाहीये. धैर्य मुजुमदारसाठी इम्पॉसिबल असं काहीच नाहीये सावी. तुम्ही एकदा हो तर म्हणा, मग बघा माझी हिंमत. तुमच्याशिवाय आयुष्य आता इमॅजिन सुद्धा नाही करू शकत मी सावी. मला माझ्या लाईफ मध्ये तुम्ही हव्यात. राहिला प्रश्न आईचा, तर मी विनाकारण तिची बाजू कधीच घेणार नाही. ती जे काही वागली ते बरोबर आहे असं मी कधीच म्हणणार नाही. पण ती बरोबर वागावी असं जर वाटत असेल तर बरोबर नेमकं काय आहे ते समजून सांगायला कोणीतरी पाहिजे ना. त्या तुम्ही आज सावी. आता माझाच विषय घ्या. केवढा बदललोय मी. तुमच्या मैत्रीनं, प्रेमानं, सहवासानं मला पूर्णपणे चेंज केलंय सावी. आणि जर तुम्ही मला बदलवू शकता तर आईला सुद्धा फक्त आणि फक्त तुम्हीच बदलू शकता सावी. आणि त्यासाठी तुम्ही मुजुमदारांच्या घरचं माप ओलांडून आत यायला हवं. आणि मला तुमचा हात हातात घेऊन ते करून दाखवायचंय. ते शक्य नाही. या जन्मात नाही, आणि पुढच्या जन्मात जर माझ्या हातात असेल ना तर अजिबात नाही. आपली गाठ जुळायची नाही. जुळणार. अनुराधा, अनुराधा, दार उघड पुरी. बघ बाळा, फळं आणलीत मी तुझ्यासाठी. दार उघड पुरी. अगं पुरी, धरलेला उपवास नीट सोडायचा पण असतोय.
अनुराधा, दार उघड बघू. फळं खाऊन घे, उपवास सोड. अनुराधा, तुला फळं खायचे नसतील ना तर मग मी की नाही तुझ्यासाठी गरमागरम खिचडी बनवून आणतो. आंबा, आलोच खिचडी घेऊन. अहो तुम्ही कशा पायी उगाच त्रास करून घेतायसा? त्रास? पोरीचा कधी बापाला त्रास होतोय होय? हा, पोरगी काही न खाता पिता दरवाजा बंद करून स्वतःला आतमध्ये कोंडून घेऊन बसली तर नक्कीच बापाचा जीव वर खाली होतो. बघ, आणि ते चालणार आहे तुला? नाही ना. खाऊन घे बघू, उपवास सोड. हे बघ, तुझी ही अवस्था नाही बघवत मला. तसंही आपल्या हातात काय असतं पोरी? नशिबानं जे काही ताटात वाढून दिलेलं आहे की नाही, आपलं गप गुमान गोड मानून खायचं आणि आपली वाट चालू लागायचं. मला माहितीये तुमचं माझ्यावर असलेलं प्रेमच तुमच्याकडनं हे सगळं करून घेणार. एवढंच नाही तर आज माझा उपवास सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःच्या हातानं मला भरवणार. आणि एक दिवस माझ्या हातात हात देऊन मुजुमदारांच्या घरचं माप ओलांडणार. फिरून इथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून इथंच येतो या. याला दिवा स्वप्न म्हणतात ह्यो झुरून आणि दिवा स्वप्न कधीच खरी होत नाहीत. हाती हात ग तुम्ही येणार सावी, हा शब्द आहे माझा. आणि धैर्य मुजुमदारचा शब्द म्हणजे विषय एंड.